चला मॅच आधार कार्ड की मुहिम जोर में चल रही है। अभी बांग्लादेशियों को भगा रहे हैं, इसलिए जो भी जिसका नहीं आधार वो निराधार। ये है हमारा दिलीप पाटिल के अधिकारी। चला मॅचला होते सुरुवात. गणेश शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी फ्लिक केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. एका धावाने आपलं खातं उघडलंय. भावेश नाईक भरपूर चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळतोय. अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक अर्धशतकं. मला आठवते राष्ट्रवादी चषक जी भिवंडीची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार पटकावणारा हा दारावे गावचा सितारा. पहिलाच बॉल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे फलंदाज बाद होत असताना विशाल भोईर तंबूच्या आश्रयाला पडलाय. पहिला धक्का, पहिला गडी गारद होत असताना विशाल भोईर बॅक टू द डगआउट. आज घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाते. दशरथ सर, आपण जर पाहिलं तर सगळ्यात जास्त गर्दीची स्पर्धा जर नवी मुंबईत कुठली असेल तर त्याचं नाव आहे धर्मवीर आनंद दिघे चषक. सर्वात चांगलं नीटनेटकं आयोजन कुठे असेल तर ती धर्मवीर आनंद दिघे चषक असेल. सगळ्यात जास्त मंचावर पाहुण्यांची जर रेलचेल तुम्हाला पाहायचं असेल तर तिचं नाव आहे धर्मवीर आनंद दिघे चषक. या स्पर्धेमध्ये प्रेक्षकाला बसण्यासाठी अगदी खूप चांगली व्यवस्था केली जाते, ती म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे चषक. म्हणून ते 20 वर्ष तुम्हा आम्हा सर्वांच्याच हृदयामध्ये घर करणारी ही स्पर्धा आहे. पुढच्या वर्षी प्रवीण दादांचा 50वा म्हणजे गोल्डन ज्युबिली सुवर्ण महोत्सवी. त्याच्यानंतर 2026 ला या स्पर्धेचा सिल्वर ज्युबिली म्हणजे रजत जयंती महोत्सव की धूमधडाक्यात होईल. डेफिनेटली पुढच्या वर्षी या स्पर्धेचं स्वरूप वेगळं असेल, पण या वर्षी अगदी रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. नक्कीच. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. यव्हाना येत कुत्र पण फिरकत नाही. नाही म्हणजे कमी गर्दी असते हो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. नाव आहे सचिन हिराजी नाईक. दाराव्या गावच्या क्रिकेटला आज उच्च स्तरावर पोहोचवण्यासाठी याचा सिंहाचा वाटा आहे. पहिलाच बॉल खेळत असताना सचिन नाईक ऑल इंडिया 40+ टीमचा कर्णधार म्हणून. आणि रॉक अंपायर तुम्हाला अरे मी प्रदीप मी काय म्हणतो माहिती आपले विघ्नेश की यांना अंपायर लोकांना साला ऋषी मुनींचा शाप आहे की तुम्ही कधी समाधान किती पैसे द्या बघा. तो वॉर्डर हे बघा, 2 आगरी बघा आणि हा पंढरपूर हे बघा. आणि हे जोरदार अपेल. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. थोडासा फंबल होत असताना सचिन नाईक पहिल्या बॉल जर पाहिलं तर सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त झाली. विशाल भोईर जो पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता पण या मॅचमध्ये 0वर परतलाय. काय सुरुवात झाली आहे गणेश शिंदेच्या माध्यमातून. लाजबाब गोलंदाजी. पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना 1 गडी बाद 1 अशी सुरुवात झाली आहे. वाशी इंडियन मच्छिंद्र स्मृती दारावे. आज समालोचन कक्षामध्ये अनेक समालोचक तुम्हाला ऐकायला मिळतील. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा प्लेन मिस. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. दोन्ही बाजूने चेंडू वळवला जातोय. गणेश शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर. मराठीवाडीचा हा सितारा. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील केली आहे. अंपायरने कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही. काय गोलंदाजी होती, अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्प्याची गोलंदाजी होती. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 2वर. व्हॉट अ स्टार्ट. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आहे. पाटण तालुक्याचा क्रिकेटचा ब्रँड एम्बेसेडर म्हणून ओळखला जातोय गणेश शिंदेला. मराठेवाडीचा हा सितारा. आखूट टप्प्याची गोलंदाजी तुम्ही कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल. आणि नळ पोचायला पाहिजे का नको. अरे घागर कोणी नवी मुंबईची, नळ कुठला पंढरपूरचा. चला चेक. त्याच दरम्यान या ठिकाणी प्रवीणदादा म्हात्रे यांचा मित्र परिवार म्हणजे मॉर्निंग ग्रुपचे जे मित्र आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. जयंतीलाल म्हात्रे,
केसरीनाथ म्हात्रे, त्यानंतर नितीन पाटील, सुनील म्हात्रे या सर्वांचंच पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे धर्मवीर चषक 2024 मध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. शेवटचा बॉल वगळता मागचे 5ही बॉल दशरथ सर खूप चांगल्या पद्धतीने हाताळले गेले गणेश शिंदेच्या माध्यमातून. पण शेवटच्या बॉलवर रूम दिला होता आणि नवी मुंबईमध्ये रूम कोण सोडणार? प्रत्येकाला रूम पाहिजे. येस बॅट्समन कुठे सोडणार? येस, अतिशय भेदक मेरा गणेश शिंदे यांनी केला आणि प्रतिस्पर्धी संघ करणं म्हणजे हा बलाढ्य संघ गणला जातो टेनिस क्रिकेट जगातला. परंतु त्यांना मात्र एक जबरदस्त भन्नाट मारा करून प्रतिस्पर्धी संघावर जी थोडीशी मात पहिल्या षटकामध्ये. परंतु हा संघ समोरचा संघ वाशी इंडियन मच्छिंद्र समिती धारावी संघ देखील एक जबरदस्त संघ आहे. मगाशी बघितलं की केतन मात्रेची जरी विकेट गेली नंतर मात्र टायगर संघानं जो कमबॅक केला अप्रतिम. चेक. त्याचबरोबर शाखा प्रमुख सुभाष पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर नवी मुंबई संपर्क प्रमुख आदरणीय श्री विद्याधर चव्हाण साहेब इथे यांचं आगमन झालेलं आहे. त्या दोघांचं मी धर्मवीर चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक 2 गोलंदाज अमर मराठे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू. आज सचिन नाईक स्ट्रगल करतोय. अपील केली आहे कॉट बिहाइंडची. अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाही. रॉक अंपायर आणि त्याचबरोबर बंटी कांबळी सर. खूप चांगली गोलंदाजी सुरू आहे. जखडून ठेवलंय मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला या मॅचमध्ये. संजय चौगुले सरांचा हा संघ देखील आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे आहे. हॅट्रिक आणि हॅट्रिक फायनलमध्ये जाण्याची संधी आहे धारावी टीमला. त्यासाठी तो प्रयत्न सुरू आहे. पण गर्जना 11 कोपरखिंडी टीम मागच्या हंगामामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये जर पाहिलं तर दिलीप स्मृती चषक जिंकली, जी दिवानगरीची स्पर्धा जिंकली. इथे कमी गतीचा चेंडू आहे. पंच करण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर रिझनमध्ये चेंडू जातोय. आज सचिन नाईक रिदममध्ये नाही पण साथ द्यावी लागेल. हा खेळाडू इतका हार मानणारा खेळाडू नाही. जिगरबाज खेळाडू म्हणून ओळखला जातोय. कॅप्टन संघाचा संघनायक दिशादर्शक आहे आणि या संघाला शून्यातून आज ग्रामीण क्रिकेटचा अव्वल संघ बनवण्यामागे त्याचा सिंहाचा वाटा आहे. हिराजी नाईक यांचा हिरा, आज धारावी गावचा हिरा मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय, खेळताना दिसतोय. भावेश नाईक स्टॅकेंडवर आहे. अमर मराठे वर्सेस भावेश नाईक. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राय केलाय कव्हर रिजन मध्ये. सचिन तांबे वेगाने येईल. फॉर्मलिंग पाहायला मिळते. सिंगल मिळते. संयमाचं क्रिकेट खेळलं जातं. एक चौकार वगळता आतापर्यंत 9 बॉलमध्ये चांगली इम्प्रेसिव्ह आणि इम्पॅक्टफुल गोलंदाजी गर्जना 11 कोपरखिंडी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अमर मराठेने इम्प्रेस केलाय. 32 शिराळा परिसरातील हा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी. यावेळी देखील खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी स्टंप आणि यष्ट्यांचा वेध घेतोय. आणखीन एक विकेटचं पतन होतंय. सचिन नाईकला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतोय 2. 2 गडी बाद. अगदी स्मशान शांतता पसरली आहे धारावी टीमच्या डगआउटमध्ये. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. धावसंख्या फक्त 8 धावा. टीम अडचणीमध्ये आहे. टीम संकटात आहे आणि धारावी टीमची अशी पोझिशन अनेक वेळा असताना मात्र कुठला तरी बॅटर येतो आणि तो चांगला खेळ करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. नाव आहे मिस्टर धीरज अभिमन्यू भोईर. या नावाचा ठसा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच वर्षापासून उमटलाय. या खेळाडूने नुसतं गोलंदाजी नाही, फलंदाजी नाही तर तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपली छाप सोडली आहे. मिस्टर फ्लेक्झिबल, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज, मिस्टर 360 म्हणून ज्याची ख्याती या ग्रामीण क्रिकेटमध्ये आहे. खास करून गोवा रत्नागिरी स्पर्धा याने गाजवल्यात. हा खेळाडू धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल फेस करत असताना पहिलाच बॉल 360चा ब्रँड दाखवणारा
धीरज अभिमन्यू भोईरच्या बॅटमधून येतोय चौकार. मॅजेस्टिक परफ्यूमचे प्रोप्रायटर आज इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यामध्ये सुगंध आणण्याचं काम Yes, या yes. सगळ्याच मंडळींनी केलंय. थँक्यू व्हेरी मच नक्की सर. त्याच्यातली एक एक बाटली आमच्या पण अंगावर होता जरा, नाही का, म्हणजे अजून जरा घमघमाट सुटेल. नाही, तुमच्या अंगावर वेगळ्या बाटल्या येतात. चला पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. चौकार आलाय मिस्टर 360च्या बॅटमधून. शेवटचा बॉल, कमी गतीचा चेंडू, बॉलर बॅक टू ड्राईव्ह. षटक क्रमांक संपलं गेलंय. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 6, या षटकामध्ये आल्या धावा 6. एक एक गडी दोन्ही खेळाडूने बाद केल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा, 2 गडी बाद. वाशी इंडियन मच्छिंद्र स्मृती धारावे टीम बॅटिंग करत असताना चला उर्वरित 3 षटकामध्ये ज्या प्रेक्षकांची मागणी आहे, वारंवार फोन येतात की दशरथ पाटीलकडे मायक्रोफोन द्या. आणि आम्हाला आज रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी, माफ करा, आज बुधवार आहे, म्हणजे आज क्रिसमसचा दिवस आहे. बुधवारच्या दिवशी आम्हाला सुट्टीच्या दिवशी सगळेच एन्जॉय करण्यासाठी आल्यात. चला जाऊया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया कॉमेंट्री क्षेत्रातील इंदुलकर महाराज आणि कॉमेंट्रीचे बेताज बादशाह शब्द सम्राट दशरथ पाटील येथील मायक्रोफोनवर. धन्यवाद. येस, धन्यवाद विघ्नेश मोडी. अतिशय दमदार समालोचन आणि 12 चेंडूमध्ये फक्त मी 12 धावा. बघूया अतिशय खुर्म गती, संत गती, मंद गती, कासवच्या गोगलगाईच्या आवळातीचा खेळ. 12 मध्ये 12. 12 बॉल्स हॅव्हिंग यूल्ड. टोटल स्कोर इज 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था बघूया. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या बघू शकता. समोर टीव्ही, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकण्याने बायकोला बरं वाटतं माझा नवरा घरात आहे, बरोबर की नाही. चप्पल घातली की बायको आडवी येणार काळी मांजरीसारखी. कुठं निघालात, सत्यानाश. 12 मध्ये 12. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगती पथावर. विद्यमान सामना सेमीफायनल, पहिली सेमीफायनल उपांत्य फेरीचा हा रोमांचक सामना. 2 टोक्यामध्ये घमासान, यादवी, रणधुंदुबी, रणधुमाली, रणकंदन, बिग फाईट. एकीकडे ठाकरे गट आणि शिंदे गट. आणि हायस्ट पुन्हा चेंडू खोदून काढला. बघूया जबरदस्त टायमिंग. चेंडू काय लॉंगॉनला मिळेल फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. टोटल स्कोर इज 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय दमदार आयोजन. एक बालासाहेबांचा दसरा मेळावा, त्याच्यानंतर दुसरी गर्दी घेतणारं म्हणजे एक जबरदस्त या ठिकाणी प्रवीणदाची स्पर्धा. वर्ष 23. तोच उत्साह, तीच गर्दी, तोच नेता आणि एकमेव पक्ष म्हणजे उभाटा गट. कट्टर मातोची चमक प्रवीण दादा. राईट आर्म होते विकेट तयार. बॉलिंग मार्कवर मयूर शिंदे. ओ येस, आउटसाइड द ऑफ स्टंप. अफलातून डिलिव्हरी, चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा. डॉट डिलिव्हरी, चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठल्याही प्रकारचं मिटवून डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्थगित, स्थिमित, कोणती स्तंभित, शांत, 30-14 अविचल धावसंख्या या ठिकाणी 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. या ठिकाणी अतिशय चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी. टेनिस क्रिकेट इंडिया.in. जगाच्या पाठीवर 195 देश आहेत. 10 देशामध्ये युट्यूबवर बंदी आहे. बॉलिंग मार्क होता या राईट महोदय विकेट. ओ येस, पुन्हा एकदा या ठिकाणी. ओ ग्रेट शॉट. थोड्यानंतर धर्मवीर चषकाला इथं बघा दुसरी पंढरपूरची दुसरी एक बाई आली अजून. फक्त काष्टेवालीने नशीब. थँक्यू व्हेरी मच. काय स्ट्रोक लगवलाय, ताकद कम नजाकत ज्यादा. बघा डबल माइंडेड स्ट्रोक लगवलाय आणि धीरज भोईर यासाठी जाणला जातोय मिस्टर 360. आज मात्र की फॅक्टर आणि महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, कारण की भावेश नाईक अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विशाल भोईर परतलाय, सचिन नाईक परतलाय. एक जबाबदारी आहे. येस येस, राईट महोदय विकेट तयार. ओ येस, जबरदस्त टायमिंग. अफलातून फटका, जबरदस्त टायमिंग. आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका, मॅग्निफिशियंट सिक्सर.
आज भूमिपुत्र मैदानामध्ये अवतरलेली ही पंढरपूरची रंभा. एक पंढरपूरचा तंबाखू, त्याच्यानंतर याचा नंबर लागतो. तर तंबाखू फार फेमस आहे पंढरपूरचा. टोटस क्वीज 23. आता मात्र धावसंख्या हळूहळू बालसंख्याला होऊया. बॉलिंग मार्कवर राईट आर्म होते विकेट तयार. आणि हा या स्विच करण्याचा प्रयत्न मध्ये अप्रतिम बॉलिंग या ठिकाणी. जोरदार अपेल. येस, फलंदाज बाद आणि होते. फलंदाज बाद धीरज होईल, भोईर yes. फाईन लेग रीजन मध्ये अजित सुतारने झेल पकडला. या टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे आणि धीरज भोईर सारखे विकेट प्राप्त होत असताना चांगला खेळ सुरू होता धीरज भोईरचा, पण स्विच हिट करण्याच्या मार्गामध्ये टॉप एज लागली आणि फाईन लेग रीजन मध्ये खूप चांगला झेल पकडलाय. आणखीन एक धक्का लागतोय. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. धीरज अभिमन्यू भोईर एक छोटी इम्पॅक्टफुल बॅटिंग करत असताना तो तंबूच्या आश्रयाला परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामेश नाईक, भावेश नाईक, कामेश नाईक हे दोन बंधू आहेत. या बंधूंना आता स्टीव्ह मार्कवा प्रमाणे बॅटिंग करावी लागेल. इरफान पठाण, युसुफ पठाण प्रमाणे आपला खेळ दाखवावा लागेल. येस, येणारा फलंदाज. आणि काल मी कॉमेंट्री करता बघा मॅच चालू होती, त्याच्या मार लागला डोळ्याला त्या फलंदाजाच्या. त्यांचा 12वा 13वा रिलीज स्प्रे घेऊन चालला होता. त्याला अक्कल आहे का रिलीज स्प्रे कुठं मारायचा ते. नशीब त्याला आढळून त्याला आणला केला असता त्यांनी बिचारे. नवीन बॅटर कामेश नाईक फलंदाजीसाठी आलाय. मयूर शिंदेला मिळते सफलता. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 23 आकड्यावर. 23 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. मिडल ऑर्डरचा मधल्या फलिती फलंदाज राईट आर्म होते विकेट तयार. आणि हा येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी बघूया. जाईल लॉंग स्टॉपला 4 धावांसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी. नशिबाचा चौकार्याला म्हणतात. येस, रॉक अंपायर काय संपलाय. तरी हागायला पट्टीवर जाणार. तिकडे किती जागा खाली आहे. जरा स्टेजवरच्या ना प्लीज जरा. चल प्रेक्षकांना दादा, विनंती त्याच्यामुळे करते जरा की आम्हाला जो कॅमेरा आहे म्हणजे तो प्रसारण आहे ना होत नाही व्यवस्थित. तो जे कॅमेरा footage- पासून थोडस तुम्ही लांब दूर राहा, बसायचं please. चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. धर्मवीर चषक 2024 हा क्रिकेटचा सोहळा रंगतोय. तमाम प्रेक्षकांच्या नजरा हाऊसफुल अशी स्पर्धा आहे आणि प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि आज 25 डिसेंबर म्हणजेच या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि प्रवीण दादा म्हात्रे यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना अनेक स्तरातील अनेक क्षेत्रातील लोकांची आज रेलचेल या मंचावर पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं बुधवार आणि ख्रिसमसचा दिवस, ख्रिसमसच्या दिवशी ही क्रिकेटची मेजवानी गेली अनेक वर्ष तुम्हा आम्हा सर्वांनाच आवडीची झाली आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 27 धावा. वाशी इंडियन्स मच्छिंद्र प्रस्तुती धारावी टीम. शेवटचे 2 षटक अजूनही बाकी आहे. या 2 षटकामध्ये कितीपर्यंत मजल मारावी लागेल. 50-55 पर्यंत मजल मारली तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. येस नक्कीच. पण धारावी संघाचा बॉलिंग अटॅक देखील भारी आहे एकदम. 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. प्रति षटकामागं 9 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. नवीन गोलंदाज तयार. 4थं षटक घेऊन बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्प तयार. प्रयाण कोच गमन मार्गस्तर आव्हान मार्गात क्रमांक संक्रमण. 4था चेंडू पहिला चेंडू आपल्या पठाडीमधला. 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 18 डिलिव्हरीज. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, एक बॅकवर्ड गली, एक शॉर्ट पॉईंट, डिपिशको पॉईंट. आणि हा येस पुन्हा ऑनसाईडला चेंडू फ्लिक करायचा. पुन्हा टायमिंग मधला चेंडू झाला डीप मिड विकेटला. एक समय सूचक फटका. चांगले क्रिकेट आणि फलंदाज या ठिकाणी जोरदार अचूक फेक. व्हॉट अ ग्रेट थ्रो. आणि फलंदाज बाद होईल या ठिकाणी. नाही, थर्ड अंपायरसाठी रेफर केलाय. अंपायरच्या माध्यमातून थर्ड अंपायरसाठी आपण पाहू शकाल. थर्ड अंपायरची पाहणी करत असताना धनंजय कोळी
बघा tenniscricket.in माध्यमातून 5 कॅमेरासह ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. टेनिस बॉल क्रिकेटची पहिली वेबसाईट त्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट आज यूट्यूबच्या माध्यमातून दाखवलं गेलं आणि बघता बघता या आणि अंपायरचा कॉल येतोय OUT फलंदाज बाद. मोठी विकेट प्राप्त होत असताना भावेश नाईक तंबूच्या आश्रयाला परतलाय. एक मोठी विकेटच्या गरज होती विकेटची, ती विकेट प्राप्त झाली आहे. गर्जना 11 कोपरखिंड टीमला. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये. आता या संकटातून कुठला खेळाडू सावरेल याकडे चर्चा सुरू आहे. आणि ही गोल्डन विकेट, ज्या विकेटची तलावदेकरण फार मूडमध्ये आला होता, त्याच्यानंतर गर्जना कोपरकरांना सांभाळला हा जबरदस्त ब्रेक थ्रू. अप्रतिम फेक आणि खास करून त्याचा फुटवर्क, जे किपर येणारा नवीन फलंदाज या ठिकाणी. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित फलंदाज संघाला तारक की मारक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल. घोडा मैदान जवळ अतिशय चांगली स्पर्धा, तोच उत्साह, तोच जल्लोष या ठिकाणी प्रवीणदा. कारण विघ्नेश तुम्हाला आठवत आहे की शोले पिक्चर दबला विनर टाकेला 6 ते 7 वर्ष कंटिन्यूज होता. तीच ही लोकप्रियता स्पर्धेला आहे. काय म्हणाल? डेफिनेटली, कारण की इतका चांगलं आयोजन आणि इतका प्रामाणिक प्रयत्न प्रवीण दादा काळूराम म्हात्रे यांनी केलाय, त्याबद्दल कौतुक करावं लागेल. आणि प्रेक्षकांनी नेहमीच या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला. येस येस, भरपूर उदंड प्रतिसाद. आणि यावर्षी जो स्टेज आहे ना, तो जरा अतिशय जबरदस्त आहे या ठिकाणी. गत वर्षापेक्षा पुढच्या वर्षी ही स्पर्धा आणखीन जबरदस्त, कारण प्रवीणदांचा 50वा वाढदिवस. त्यांना समालोचक कक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतोय. जीवेत शरद शतम. चला, नवीन फलंदाज सोहेल नाईक की द न्यू मॅन खेळेल गोलंदाज या ठिकाणी. अमर मराठे यांच्या माऱ्यासमोर थोडीशी नाजूक स्थिती. डावकरी आता फलंदाज या ठिकाणी. आणि हा यस आउटसाइड द पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू या ठिकाणी. ग्लोरियस मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. डॉट डिलिव्हरी, चेंडू आणि चेंडू फलीमध्ये परत एकदा ताटातून यातायात वाताहत विरह. डॉट डिलिव्हरी, अप्रतिम मारा. बॉलिंग मार्ग तयार. गती आणि मती याचा पुरेपूर वापर. जरी वेग नसला, परंतु ती अचूकता आहे, ती वाखाणण्याजोगे स्तुत्य रमणा. बॉलिंग मार्ग तयार. राईट आर्म द विकेट. आणि हा ब्लास्ट केला बघा, जबरदस्त टायमिंग, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. जबरदस्त टायमिंग, क्लास फटका. स्ट्रोक लगवला जातोय एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये. सोहिल नाईक यंगस्टर खेळाडू आहे आणि या यंगस्टरवर जबाबदारी देण्यात आली आहे. बऱ्याच वेळा तो 12th मॅन म्हणून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असतो, पण अशा संधीचं सोनं करावं लागतं एखाद्या नवीन खेळाडूला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. 32 चौकार आलाय. हे धाव गेम 32 चौकार की षटकार आहे रे? चौकार आलाय. अंपायरचा कॉल आलाय. येस, अंपायर डिसिजन विल बी फायनल. लो बडे कॅच करत अंपायर बघूया. चौकाराचा निर्णय दिला या ठिकाणी. 5 कॅमेऱ्यासह ती बघूया. जबरदस्त स्पर्धा, कारण प्रत्येक ठिकाणी पण जास्त तर 2 ते 3 कॅमेरे असतात. आणि हा इस आउटसाइड द लेग स्टेप पुन्हा एकदा. क्या बात है, ये जबरदस्त, ये अदाकारी आहे. वाईटचा इशारा सुबैर मारा, दिशाईन मारा. आउटसाइड द लेग स्टंप. 1 धावेचा इशारा, 1 धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर झाला 33-33. 33 धावा दाखल करावं लागलेत. सोहेल नाईक यंगस्टर खेळाडू आहे. चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे देखील चांगला फटका आहे. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रीजन मध्ये. तोपर्यंत सिंगलच मिळते. चांगली गोलंदाजी सुरू आहे. गर्जना 11 कोपरखिंड टीमच्या सगळ्याच गोलंदाजांनी इम्प्रेस केलंय. गणेश शिंदे असेल, अमर मराठे असेल, मयूर शिंदे असेल, या 4ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. थोडासा आता अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, कारण मयूर पन्हाळकरची बॅटिंग जर मगाशी बघितली, अतिशय विस्फोटक घातक फलंदाज ज्याने 8 चेंडूमध्ये 22 धावा फुटून आपल्याला या सेमीफायनलपर्यंत. आणि महत्त्वाची मॅच असेल तुमच्यासाठी. धिस मॅच विल बी क्रुशियल बोथ टीम्स. अतिशय महत्त्वपूर्ण सामना, एक जबरदस्त सामना, क्लोज मॅच. राईट आर्म, हो, अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह, जबरदस्त फॉलो थ्रू मध्ये गॅदर केले आणि डॉट डिलिव्हरी असे संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी झाला आहे. त्यांनी मीन 34. आणि राहिलं शेवटचा अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर, डेथ और
हाणामारीचं षटक. लास्ट डिलिव्हरी, 1 बॉल टू गो, अंतिम चेंडू. यस, नाही ना, आम्ही बघतो का नाही, याचं कसं आहे, अंपायर बॉलने मोजा पण टिप्स आले बरोबर मोजणार. याचं नाही बोलत, आय एम टॉकिंग अबाउट गोट्या ओनली. तो दुसऱ्यालाही विचारणार, याला तू घेणार 15 तो 15चे घेणार, 13,500चा फरक आहे ना हो. लास्ट डिलिव्हरी आयटम हो द विकेट. हो येस, पुन्हा एकदा फ्लिक केला बघूया, जबरदस्त टायमिंग शॉट, आपला तो फटका, ट्रिमेंट स्ट्रोक. चेंडू त्याने मिड विकेटला पंच केला बघूया. एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 35 आणि राहिला शेवटचे 6 चेंडू, 6 बॉल टू गो. 6 चेंडूमध्ये कमीत कमी 15 ते 20 धाव आले तर नक्कीच. कारण धारावी संघाचा जर बॉलिंग अटॅक जर तुम्ही मला म्हणते विकी भोईराज नाही का, असा तेच विकी भोईर म्हणजे कठीण काम आहे. विक्की भोईर नाहीये, कारण की कलकत्ताची स्पर्धा तो खेळतोय, अच्छा, अच्छा. कर्नाटकची स्पर्धा तो खेळतोय, नक्कीच, त्यामुळेच आणि ISPL देखील आहे बघूया, ते महत्वाचं आहे बघूया. 16-17 लाख रुपये. 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर, 35 धावा, 3 गडी बाद अशी सध्याच्या घडीला स्थिती आहे. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने दशरथ पाटील सरांनी उल्लेख केला होता की यास 20 धावा होणं गरजेचं आहे. 50 प्लस धावा झाल्या तर मॅचमध्ये मजा येईल. आणि विघ्नेश मोडी ज्यावेळी करंजा उरण कन्या स्पर्धा असं 1997ची गोष्ट सांगते, बंटे कांबळे त्यावेळी ना ते कोळी लोक रुमालामध्ये पैसे आणत, जसे जुगारे खेळले कसे जुगारे आणतात पैसे, मांडेखाली ठेवणार, डोंगणाखाली ठेवणार पैसे, तसे यांना पैसे आणायचे. तर भरपूर बंटे कांबळे, पण त्याचं नशीब दुर्दैव असं की ते आताच्या याच्यामध्ये नाही, ते आता असते तर नक्कीच. पण शेवटी बघा, कांबळे कुटुंबाचं दुर्दैव आहे. विनोद कांबळेंची अवस्था ते यांच्या पद्धतीच आहे. शेवटी काय नशीब आहे हो, नशिबाचा भाग आहे. चहावाला पंतप्रधान म्हणू शकतो, रिक्षावाला मुख्यमंत्री म्हणू शकतो. वक्त वक्ती बात आहे, खुदा मेहरबान तो गदा पहलवान. बॉलिंग मार्फत तयार मयूर पन्नालकर, शेवटचा मीडियम पेसर, शेवटचा अटॅकर. पहिला चेंडू तयार, राईट आर्म राऊंड द विकेट, आउटसाइड द आफ्टर, पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह, गावस्कर स्टाईल चौकार, जबरदस्त टायमिंग. एवढ्यापर्यंत चाललंय, काहीतरी हाय केले त्याची पहिली ओटी बरा प्रवीणदा. नाही आम्हाला माहिती आहे तुमचा जीव कशात आहे, तो तुम्हीच नाही, सर्वच अंपायर तसे आहेत. साले एकाच जाती आहे, म्हणून म्हणतो मी तुम्हाला ऋषीमुनींचा शाप आहे. तुम्हाला किती पाहिजे तुम्ही तरी असंतुष्ट राहणार, तुमच्या आत्मे अतृप्त राहणार. नाही खरोखर मस्कन बघा, कुठलाही अंपायर बा डान्सिंग हा त्याला आम्ही 12 गावचा म्हणून समालोचक म्हणतात की 12 पिंपळाचा मुंजे आहे. वस्तुस्थिती आहे की नाही विघ्नेश? चला मॅचच्या दिशेने जाऊया. चौकार आलाय कामेश नाईकच्या बॅटमधून. पुढचा बॉल, येस, आउटसाइड द आफ्टर, पुन्हा दिशा हिंद दिमा, एक धाव मिळेल. क्या बात आहे, दमदार. बघूया जरा रॉकसाठी बघूया, कारण रॉक हा असा कलाकार आहे बघूया. पंढरपूर आलाय बिचारा, पण तो तिकडे इकडे काय नाही, त्याला 15-20 हजार मोडले जातात. त्याचे फार फॉलोअर्स आहेत, खास करून विले बाउडेन, न्यूझीलंडचा अंपायर ज्यांनी त्याला फॉलो केले. बघूया एक जबरदस्त डान्स आहे ठिकाणी. 40 धावा दाफलकर लागलेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, त्याखाली मयूर पन्हाळकर जिगरबाज खेळाडू आहे, इथे कॅच ड्रॉप होणार नाही, स्वतःच जेल पकडलाय आणि कामेश नाईकला परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागतोय वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला. कामेश आता नाईक मात्र विघ्नेश मोडी यांचे परतीचे दोर मात्र कापलेले आहेत. बघूया आता धावा होणं कठीण काम म्हणजे बसेल या ठिकाणी. मयूर पन्हाळकर सांग बघूया, आज गरजानं कोपेगाण्याचा खेळ बघितला. बघूया जबरदस्त फलंदाजी, गोलंदाजी आणि खास करून फिल्डिंग अतिशय अफलातून जबरदस्त या ठिकाणी. आणि मागच्या 4-5 स्पर्धा आपण पाहिल्या तर या टीमचे बॉन्डिंग खूप चांगले झाली. कारण की नुकतीच झालेली दिवानगरीमध्ये जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक या स्पर्धेचा चॅम्पियन झाला होता आणि अफलातून परफॉर्मन्स झाला होता सगळ्याच टीमचा. फिल्डिंग, बॅटिंग आणि बॉलिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला. आणि या स्पर्धेमध्ये देखील हा संघाची एक संघ बांधिलकी खूप चांगली पाहायला मिळते, बॉन्डिंग चांगली पाहायला मिळते. हे कॉम्बिनेशन खूप चांगलं झालं आहे. म्हणूनच भल्या भल्या टीमला देखील आज
हरवण्याची ताकद गर्जना 11 टीमकडे आहे आणि या मॅचमध्ये मच्छिंद्र स्मृती धारावी टीम सारखे ग्रामीण क्रिकेटच्या अव्वल टीमला बॅकफुटला घेऊन येस पोहोचले. नक्कीच एखाद्या अव्वल बलाढ्य टीम या गर्जने कोपरखैने विल बी पॉवरफुल टुडे. बॉलिंग मार्कर मयूर पन्नाळकर आणि हा येस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, परंतु बॅटच्या रडांबोया अनइवन बाउन्स, अनपेक्षित उचली जबरदस्त फ्लाईट दिला आणि दूर घेऊन गेला असेल डॉट डिलिव्हरी. या ठिकाणी राहिले फक्त इनमेन. सुपर बॉल आपण पाहिलं तर हार्ड लेंथ वरून बॉल राईज झाला आणि सरप्राईज झाला बॅट्समन. म्हणजे असा मारा आपण वेस्ट इंडिजच्या जोएल गार्नर असते, अँडी रॉबर्ट्स असतील, यांचा हा असा मारा बघायचा ज्याला म्हणतात बॉडी लँग्वेज. सुपर बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू, आणखीन एक बॅटची एज, स्कॉट बिहाइंड. आणखीन एक विकेटचं पतन. बसराज मात्र परतलाय, आणखीन एक गडी बाद होतोय, अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. आता जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर आणि या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे, म्हणजेच 50 गाठेल अशी अपेक्षा केली होती, पण त्या 50च्या आत हा टीम थांबेल का काय? नक्कीच आम्ही अंदाज वर्तवला होता, परंतु राहणाऱ्या बघायला फक्त येईल मी 2 बॉल 2 बॉल्स टू गो इन द 5th ओव्हर. मयूर पन्नाळकर अतिशय चांगली गोलंदाजी केली, प्रभावी मारा केला. अजून एक सूचना असेल, ग्रामीण टीम जर फायनलला पोहोचली तर खुल्या गटातील कुठल्याही खेळाडूला तुम्ही घेऊ शकता, म्हणूनच ही संधी ग्रामीण टीमला असेल. येस 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 चांगल्या प्रवीणदाला धन्यवाद देतो. बघूया कारण समोरचा संघ आहे तुमचा ओपन मधला आहे, त्याच्यामुळं तुम्हाला ते प्राप्त आहे. बघूया चांगली एक नामी कल्पना आहे या ठिकाणी. मी स्वागत करतो या कल्पनेचं. 2 खेळाडू तुम्ही घेऊ शकता. याच आयकॉन इथे बॅटची एज, नशिबाचा चौकार मिळतोय, चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषा पार. बार मध्ये नाचणाऱ्या 10 पुन्हा एकटा हा भारी आहे. हे रॉक अंपायर. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा चेंडू, बॉलिंग मार्कर मयूर पन्नाळकर आणि धावा झाल्या या ठिकाणी एनिमिन 40. 44 धावा फलकावर लागले. 44. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. मयूर पन्नाळकर जर पाहिलं तर समीरच्या बॅट मधून चौकार आलाय. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. सेमीफायनलचा थरार मैदानामध्ये रंगत असताना शेवटच्या बॉलला पुल करण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग होऊ शकला नाही. कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा घेत असताना मात्र सहजरित्या पार झाल्यात. आणि 2 धावांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या आकड्यावर. आणि 46 या ठिकाणी खरं म्हणजे 47 स्कोर तसं काय वाईट नाही. बघा ना, धारावी संघाचा विचार केला आपण, अतिशय बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे एकेकापेक्षा दर्जेदार गोलंदाज आहेत. कारण ज्यावेळी कमी स्कोर होतो ना, ते नेहमीच रंगतदार होत असं बघूया. तर आम्ही पुढच्या इनिंगसाठी रॉक अंपायर तुम्ही पहिल्यांदा चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी रॉक अंपायर तुम्ही का पूर्ण मॅच करताय नंतर करा. चला अर्जुन 11 टायगर वर्सेस परी 11 तळोली असा सामना आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. आणि चला जाऊया मायक्रोफोनवर करूया बदल, कारण की दशरथ पाटील असतील किंवा अनेक समालोचक आहेत, त्यांना ऐकण्यासाठी आज तमाम प्रेक्षकांची गजरी आहे. तर दशरथ पाटील यांच्याबरोबर जॉईंट होतील समालोचित क्षेत्रातील महागुरु संतोष म्हात्रे सँडी सर. ऐकूया दशरथ दिलीप पाटील सर आपण जॉईन होता. चला दिलीप पाटील सर येथील आपल्या मायक्रोफोनवर. ऐकूया 2 सदाबहार समालोचक, ज्या समालोचकांना ऐकून आम्ही लहानाचे मोठं झालो आणि या कॉमेंट्री क्षेत्रामध्ये आमचं पदार्पण झालं. तर थँक्यू व्हेरी मच. सर होते हुए ये सुशीला मीना, जो आप जानते हैं, कल मैं जिक्र कर रहा था यहाँ पे कि एक लड़की है 8 साल की लड़की जो राजस्थान में हूबहू एक्टिंग। हाँ दे हेलो हेलो। आज उनको क्रिकेट एकेडमी राजस्थान ने उनको दाखिला दिया है। आज वो क्रिकेट एकेडमी राजस्थान की तरफ से वो खेलेगी। ये है कुछ ऐसे कीर्तिमान, कुछ ऐसे वर्तमान जो आपको मैं बता रहा था। मेरी बगल में बैठे दशरथ
जो अपनी दुनिया में शब्दों के बाण चलाते हैं, शब्दों का नज़रिया लोगों के सामने पेश करते हैं और लोगों को हंसाते हैं, रुझाते हैं, ये है उनकी अदाकारी। और मैं अपने अंदाज में बोलूँगा क्योंकि मेरा अनुभव इनसे ज़्यादा है, क्योंकि मैं 1984 से कमेंट्री कर रहा हूँ। 84 के बाद तुम कर रहे हो शायद, उम्र में शायद मुझसे बड़े हो छोटे हो, कितनी उम्र? 62। मुझे दादा बोलो, मैं 63 का हूँ, लेकिन मैं 63 करके नहीं जीता, मैं उसको उल्टा। बिल्कुल अरे ऐसे ये जियो, साइज 36 का साइज ऐसे बहुत ही बेकार है। जियो, भले हमारी तरफ कोई लड़की ना देखे, लेकिन हम नहीं, उनकी दिलीप तरफ। जी, ये 36 का साइज बहुत बेकार रहता है। हाँ 36 का जो साइज रहता है ना, हाँ। वो बहुत डेंजर रहता है। बिल्कुल, इससे अंदाज़ा लगा लो ना, इससे अंदाज़ा लगा लो कि मेरे चेहरे का कसाव कितना खूबसूरत है। यस यस यस। हाँ, तो क्या है, मस्त रहो, मदमस्त रहो, खुश रहो, आबाद रहो, जहाँ भी रहो, फरीदाबाद या अहमदाबाद रहो, कोई प्रॉब्लम नहीं है। ये खेल की शुरुआत हो रही है, पहले दिन मैं आज पहली बार आपके सामने मुखातिब हो रहा हूँ, और ये मेरा आज का पहला दिन और पहला लम्हा आपके साथ मैं शेयर करने जा रहा हूँ। ये खेल की शुरुआत हो रही है, टीम का स्कोर है 1 ओवर की मतलब पूरी 2 ओवर की समाप्ति के बाद 46 जीत का लक्ष्य आपको 47 रनों का। लेकिन क्रिकेट में भविष्यवाणी करना उचित इसलिए नहीं होता क्योंकि हर गेंद और हर बल्ले के बीच में संघर्ष होता है, उसके बीच में जो कशमकश होती है उससे जाहिर होता है कि बल्लेबाज किस तरह से नियंत्रण से भरी गेंदबाजी कर रहा है, या गेंदबाज किस तरह से सटीक लाइन लेंथ पे गेंदबाजी आ रही है, या बल्लेबाज किस तरह से आक्रामकता से उसका जवाब दे रहा है। ये दोनों की जो जुगलबंदी है आपको देखने को मिलेगी। लेकिन क्रिकेट इज़ अ गेम ऑफ चांस। क्रिकेट की भाषा आप जानते हैं? क्रिकेट शब्द कहाँ से निकला है? संस्कृत में उसे कहते हैं गोल गट्टम लकड़ बट्टम दे दनादन प्रतियोगिता, उसको क्रिकेट कहते हैं। तो ये गोलगट्टम लकड़बट्टम दे दनादन प्रतियोगिता, ये है शुद्ध संस्कृत भाषा का विवरण, जो आपको मैं सीधे सरल भाषा में समझा रहा हूँ, उसी को क्रिकेट कहते हैं। और जो जिस माहौल में ये क्रिकेट खेला जा रहा है वो कोपरखेना, ये हमारे समाज की नगरी है। लेकिन हम खुश नसीब यही इसलिए है क्योंकि इस मैदान भरा भुला हरा भरा मैदान हम देख रहे हैं यहाँ पे, वरना हमारे गांव में एक ज़माने मैदान था, लेकिन अभी वो सिकुड़ के छोटा हो गया है। ज़हीर खान की पूरी तरह से एक्टिंग, मतलब जैसे ज़हीर खान गेंदबाजी करते थे उसी तरह की गेंदबाजी सुशील मीना करती है। और सुशीला मीना अभी उनकी गेंदबाजी देख के उसको ट्वीट किया था सचिन तेंदुलकर ने, और सचिन तेंदुलकर ने ट्वीट करने के बाद उस लड़की की तो पूरे मीडिया का ध्यान गया, और आज वो लड़की राजस्थान क्रिकेट एकेडमी में दाखिल हो गई है। हुनर किसी का मोहताज नहीं होता, हुनर मजहबी नहीं होता, हुनर को कोई मजहब नहीं होता। हुनर किसी का मोहताज नहीं होता, और हुनर में कोई मजहब नहीं होता। दशरथ वाशी गजानन आता हे खेळतात का? तर दिलीप पाटील या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन झाले, डेप्युटी मॅनेजर सन्मान्य शीतलजी जाधव यांचं आगमन आहे। पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो प्रवीण दादांना या स्पर्धेचे यशस्वी दमदार आयोजक त्यांना सन्मानित करावं या स्पर्धेच्या माध्यमातून। ये जो तस्वीर मेरे सामने लगी जलकुंभ और यहाँ 2 छोर है, एक जलकुंभ का छोर हेलो। जो उस तरफ जलकुंभ जो दिखाई दे रहा है, पानी की टाँकी जो दिखाई दे रही है वहाँ का ये छोर है, और एक है कमेंट्री कक्ष का छोर। 2 छोर से गेंदबाजी हो रही है, और दोनों छोर से जब गेंदबाजी होती है तो गेंद आउट इन कैसे निकलती है वो हमें सदी दिखाई देती। खेल की शुरुआत होने जा रही है। ये पहली ओवर की पहली मैच, ये दूसरा 47 रनों का लक्ष्य है, और लक्ष्य को पूरा करने की कोशिश दोनों बल्लेबाज, लेकिन लक्ष्य को सीमित रखने की कोशिश करेंगे गेंदबाज। ये दोनों की कशमकश आपके सामने उपस्थित रहेगी, बार बार लगातार। चमको दशरथ, मैं आपको बता रहा था 3 मैच जो अभी हुए, एक ही बार विराट कोहली ने सेंचुरी लगाई थी, उसके बाद वो आउटसाइड ऑफ स्टंप आउट हो गए। सचिन तेंदुलकर का 3 दिन पहले ट्वीट था कि मुझे भी ऐसे ही नहीं बैट नहीं बोला जाता, जो बल्लेबाज जो अपनी गलती को सुधार ले उसको अच्छा बल्लेबाज कहते हैं। 2003-2004 की बात है, जब स्टीव वॉश टीम के कप्तान हुआ करते थे 3 बार। ये जैसे खत्म होगा मैं उसको इतिहास की ओर आपको ले जाऊंगा, अतीत में ले जाऊंगा, लेकिन वर्तमान में चलते हैं क्रिकेट की ओर। इतना यहाँ से वोदवेगेट समालोचन कक्ष ओर से गेंदबाजी करते हुए बहुत ही उम्दा करारा स्ट्रोक 4 रन के लिए। गेंद के आने का इंतज़ार किया, आपने बल्ले का मुंह खोल दिया, और जब तक सीधा पकड़ते और गेंद को लेके आते गेंदबाज की ओर, तब तक 2 रन की वृद्धि टीम के स्कोर में इजाफा होता हुआ दिलीप बल्लेबाज के पाटील स्कोर में। पहिल्या सामन्यामध्ये 8 चेंडूमध्ये 22 धाव्या केल्या त्या मयूर पंडालकरनं, तोच विस्फोटक फलंदाज आहे। ये
पहले इसके पहले तुमने किसी बल्लेबाज पैडी कामले का जिक्र किया था ना, उमेश मांजरेकर, हाँ, पैडी वो था। कामले, गोल बंड्या, बंड्या गोल गोलतकर, ये उस जमाने के खिलाड़ी थे जिस जमाने ने टेनिस की दुनिया उन्होंने बनाई थी, एक अपना अंदाज पेश किया था दाहिने हाथ से 2 विकेट। आखिरी वक्त तक गेंद को देखा और उसके बाद विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, फिर आक्रमण के लिए तैयार, लेकिन वो दिखाना चाहते हैं कि मेरी टीम गेंद वाइड थी, या क्योंकि हर चीज़ से सुविधा से परिपूर्ण ये यहाँ का मैच, आपको जो चाहिए आपको 5 मिनट में आपके सामने हाजिर होगा, क्योंकि जिस तरह का माहौल यहाँ आपको देख रहे हैं उसी माहौल को बिल्कुल 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 अरे त्यांना दाखवा बाबा, त्यांनी मागणी केली बघा, कसले रिव्ह्यू केले का वाईटसाठी? बिल्कुल। लेकिन ये मैच अगर शाम को होता तो नज़ारे कुछ और होते। नहीं नहीं, लेकिन इधर 5 कैमरा है। मैं तुम्हारे गांव में मैं कमेंट्री कर रहा था, करावा में मैच चल रहा था और मैंने देखा माहौल थोड़ा तस्क है, गरम गरम हो रहा है और चारों तरफ खुशबू आ रही है, क्योंकि हम आगरी है, मी आगरी असल्यामुळे मला मटणाचा वास लगेच कळतो ना रे, भले मी कधी मटण नाही खात, पण मला ते कळतं ना, मला वास आला, मी बोललो यार कुछ तो बोलना चाहिए। नाही, White ball? पाटील, जे दारू विकतात ना ते कधी दारू पित नाही, ते तुम्ही दुसऱ्या मागितलाय ना, दिला ओके ओके, व्हाईट बॉल दिला, त्यांनी मागितलाय ना, त्याचं ते बघा, अच्छा ओके ओके ओके। थांबा जरा सचिन नाईक प्लीज, जरा थांबा जरा प्लीज, त्यांचं समाधान करा जरा, जरा त्यांचं फुटेज येऊ द्या, काय रे? त्यांच्या फुटेज येऊ द्या। नाही तो थर्ड अंपायर हो, ते त्यांनी मागितलंय बघा, त्यांच्याकडे जाऊन बोला। दिला यस, दिला फायनल, इकडे दिला ना त्यांनी थर्ड अंपायर। अरे थर्ड अंपायर सगळं आहे बा, मग त्यांना काय तिथं उपटायला ठेवलंय? उपटायला म्हणजे गवत हो, पुढचं आहे का जरा? अरे त्यांना पण दे आर ऑल्सो प्रोफेशनल, त्यांना पण मानधन द्यायचं, प्लीज जरा समजून घ्या जरा। नहीं देखिए, एक लम्हा होता है, वो दोनों तरफ से टीम दबाव में होती है, तो दाहिने हाथ से 2 विकेट। इस बार बहुत बेहतरीन गेंद और गेंद के मुजाहरा करते हुए गेंद को नीचे रखने में कामयाब हुए, बल्लेबाज देख रहा है कि किस तरह से गेंद को खेलूं, टप्पा पहले आया, गेंद बाद में निकल गई, लेकिन इस पे एक अंदाज से लोग कहते देख रहे वाशी की तरफ और जा रहे काशी की तरफ, उस तरह का ये शॉट था, लेकिन पूरी तरह से गेंद को बीचों बीच लेते तो शायद छक्के चौके जरूर जाती, लेकिन इस बार सटीक लाइन लेन पे गेंद जाती हुई दाहिने हाथ से 2 विकेट। ये शेंग वाले किधर भी जाए ये दिखते हैं, मारवाड़ी नहीं दिखेंगे लेकिन ये दिखेंगे जरूर, किधर भी जाओ। खामोश क्रिकेट, ठंड हवा बह रही है, ये धीरे धीरे ये लम्हे सरकते हुए 2024 की समाप्ति की ओर, और कुछ दिनों के बाद आपके सामने 2025 आएगा। चले दाहिने हाथ से 2 विकेट, उम्दा शॉट, गेंद के आने का इंतजार किया, फुल टॉस लिया गेंद को और सीधे ऑन साइड के धकेल दिया, 4 रन के साथ टीम का स्कोर पहुंचता हुआ। ये जब तक मैं कमेंट्री करूंगा ना, इसको धीमा रखो, एक काम कर, सॉफ्ट म्यूजिक है, सॉफ्ट म्यूजिक, कोई सॉफ्ट म्यूजिक लगा दे, ये म्यूजिक एकदम धीमी कर, मैं कमेंट्री करता रहूँगा, पीछे से सॉफ्ट म्यूजिक चलती रहेगी, कुछ अलग माहौल बनेगा। दाहिने हाथ से 2 विकेट, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी और बिल्कुल पैर के करीब गेंद को डाला था, लेकिन ये ऐसी गेंदें शायद ये जसप्रीत बुमराह डालते हैं जो बल्लेबाजों को बहुत परेशान करती है, लेकिन आखिरी वक्त तक देखा, स्ट्रोक के लिए जगह बनाई, पीछे हटे और गेंद को सही तरह से टटोल दिया। टटोला इसलिए क्योंकि सीधी तरह से टटोला, विकेट की गेंदबाज ने गेंद को गैदर किया, फिर आक्रमण के लिए तैयार, समालोचन कक्ष की ओर से गेंदबाजी करते हुए दाहिने हाथ से 2 विकेट। बेहतरीन उम्दा शॉट, 6 रन, गेंद के आने का इंतज़ार किया और हल्के से उसको उछाल दिया। पिच में मारा जोर से जरा, अरे ते वाट बघताय, साहेब मी होता तिकडे वाट बघतात, तया जा बाबा, तया जा, नंतर ओटे भरला तुला सांचे काही नको, पवीनला शिंगते सांचे याला आयात ठेव, तया तर जा बाबा।
लेकिन वो पंढरपुर है, उसको क्या समझेगा? नहीं नहीं नहीं, कैसे हमें हमारी जात है, यहाँ का हमारा माहौल है यार। मैं कितनी हिंदी में, मैं गुजराती बोलता हूँ, मारवाड़ी बोलता हूँ, सिंधी बोलता हूँ, पंजाबी बोलता हूँ। इसका मतलब मैं तो 100% आगरी हूँ। थोड़ा दिखाओ जरा चमचता, कौन सा? वो पंजाबी पंजाबी दिखाओ जरा। लालू लालू के मैं बोल- लालू की कमेंट्री करो। mimicry अच्छा करो। अच्छा, का तो मैं और की समाप्ति होगी। ये तुम भी बैठे थे मेरे साथ कमेंट्री में, राइट? तो मैंने कहा था यार ये माहौल थोड़ा अच्छा लग रहा है, खुशबू आ रही है। लेकिन ये सब देखने के बाद मैंने बोला कि राम जन्म में दूध मिला, कृष्ण ज़माने में घी। राम जन्म में दूध मिला, कृष्ण ज़माने में घी। आज के ज़माने में मिल रही शराब खूब दबा के पी। इसलिए आप टेंशन मत लो। 25, 27 और 31 को पूरी रात वाइन शॉप खुले हैं। लगे रहो, जितना लगना है लगे रहो, पीते रहो, डटे रहो। लेकिन सुबह 1 तारीख को अपनी बीबी का मार ज़रूर खाओ। यायला मंदिरात गर्दी नाही, पण वाईन स्ट्रीट समोर गर्दी बघा किती आहे. ज़माना है भाई, कलयुग का ज़माना है। कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना। किसी को देख के कोई तो हो दीवाना। शराब 30 शराब ही चीज़ ऐसी है ना भाई। शराब में तो दुनिया, शराब पे तो दुनिया का है शराब और शबाब. हेलो। ये मैच, ये माहौल खत्म होने के बाद मैं शराब पे भी शायरी करूँगा। हेलो, चेक दिलीप सर। ये देखिए अब जो गोल्डन कॉइन के लिए जो कूपन है, ये अब हमारे कमेटी की तरफ से यहाँ पे बांटे जाएंगे। तो उस कूपन के ऊपर ये जलकुंभ आपका की- नाम और मोबाइल नंबर लिखा जाएगा। और जब यहाँ पे लकी ड्रॉ ओपन होगा तब आप खुद यहाँ पे होना लाजमी है। तो कूपन अब चारों तरफ मैदान के बांटे जाएंगे। आप कूपन लीजिए, आपका नाम लिखिए और आपका मोबाइल नंबर लिखिए। थैंक यू। दो छोर, ये समालोचन कक्ष का छोर समाप्त होने के बाद जलकुंभ की ओर से गेंदबाजी करते हुए दाहिने बाएं हाथ से बोध विकेट धीरज भोयर। बाएं हाथ से बोध विकेट, हवा में गेंद, 1 रन के दौड़े बैट्समैन और सीधा सीधा गेंद जा रही है 4 रन के लिए। पुल किया उसको, 4 रन के साथ टीम को स्कोर पहुंचता हुआ। नहीं, यही बात है, ये भी एक अंदाज होता है। नहीं नहीं नहीं, आता है। पंढरपूर से बेचारा है 300 किलोमीटर. नहीं 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 नहीं, वो हंसाना, हंसना हंसाना आदत है मेरी। हंसना हंसाना आदत है मेरी, और आवाज़ दे के बुलाना आदत है मेरी। लोग मुंह फेर के चल देते हैं, अपना बनाना आदत है मेरी। Yes, sir. Smile is ये best चीज़ है। tonic for life. ये हंसो और हंसाते रहो, ज़िंदगी बहुत खुशनुमा रहेगी आपके दाहिने हाथ से बाएं हाथ से। ओड विकेट, एक अजीब व गरीब अंदाज में गेंदबाजी करते हैं। वाइट बॉल का इशारा, वाइट बॉल के रूप में 1 रन की वृद्धि टीम के स्कोर में होते हुए। इजाफा धीमी धीमी रफ्तार से बढ़ रहा है, लेकिन दोनों बल्लेबाज इत्मीनान से लबरेज है, क्योंकि इसका कारण ये है कि रनों की रफ्तार जिस मंसूबे से वो उतरे से उस मंसूबे को वो पूरा करने की कोशिश में सफल भी हो रहे हैं। इस तरह से टीम का स्कोर बगैर कोई विकेट खोए 18 रन। 29 गेंदों में 29 रनों की आवश्यकता है। बिल्कुल बल्ला और गेंद के बीच की कशमकश बिल्कुल बराबरी में चल रही है, लेकिन अभी किस बार बल्लेबाज या किस बार गेंदबाज दोनों के ऊपर हावी होगा, ये तो आने वाला वक्त बताएगा। बाएं हाथ से बोल विकेट, फिर वाइट। अरे तो मागे तू कोण आहे? कॉमेंट्री आहे करता, वाईट काय घेते दाखवतोय? इधर 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 बताइए भैया। वाइट वाइट बॉल यहाँ बताइए। टीम का स्कोर 18-19 रन। कुछ तो गड़बड़ है, शायद कुछ क्षेत्ररक्षक शायद मायूस है। रिव्ह्यू तुम्ही जो मागितलेला रिव्ह्यू लॉस झाला आहे, 1 मिळाला आहे तुम्हाला। अंपायर पे बहुत सारे निर्णय, आप तो जानते हैं कि क्रिकेट की दुनिया में आज मालूम है तुम्हें, दशरथ अगर ये जो बाइडन नहीं होते, बाइडन नहीं, क्या उनका नाम था, बकनर, स्टीव बकनर ना होते ना, तो सचिन की आज 120 सेंचुरियाँ होती। ये सबसे बड़ी बात है। उन्होंने अपने किताब में लिखा है कि मैं नहीं होता, मेरी जगह और कोई अंपायर होता तो सचिन की 120 सेंचुरियाँ होती। क्रिकेट के कई ऐसे इतिहास है जो पन्नों अगर खोलते रहोगे तो ये दिन भी कम पड़ जाएंगे कि ऐसे कितने ऐसे इतिहास है क्रिकेट के। और सचिन तेंदुलकर
एक ऐसा नाम जो क्रिकेट को आकार भी देता है, क्रिकेट का भाग्य विधाता भी कहलाता है। क्योंकि एक ज़माना था क्रिकेट को लोग देखने के लिए, सचिन के लिए जहाँ भी रहते वहीं खड़े होकर टीवी की संच के सामने मैच दिया करते थे, लेकिन अब वो ज़माना नहीं है, ऐसा बल्लेबाज नहीं है, इसलिए अभी वो देखने का मज़ा ही कुछ मज़ा नहीं आ रहा है। बाएं हाथ से खूबसूरत शॉट, बेहतरीन शॉट, गेंद के आने का इंतजार किया, बल्ले का मुंह खोल दिया पॉइंट की दिशा में, हल्के से बड़े तकनीकी तौर पर सक्षमता से उसको धकेल दिया। ये ऐसे बल्लेबाज जो एक बेहतरीन बल्लेबाज की निशानी के रूप में जाने जाते हैं। पडेचं गुंडप्पा लेकिन उसका संगोपन इंडिया कर क्रिकेट रही डब्ल्यू सी ग्रेस, क्रिकेट के जन्मदाता थे डब्ल्यू सी ग्रेस। उस जमाने के बल्ले अलग तरह के हुआ करते थे। 1912 जन्म उधर लिया, लेकिन हम पालको हम रहे इंडिया वाले। वो इसका कारण है ना, एक ज़माना वो था कि वो चलता है यार, लेकिन अभी हिंदुस्तान राज कर रहा है, कुछ दिनों के बाद ज़्यादा ही राज करेगा, क्योंकि हिंदुस्तान की जो कूटनीति है वो सही दिशा में जा रही है। इलेक्शन अभी संपन्न हुए हैं, तुम तो जानते हो ना, इलेक्शन संपन्न हो गए ना। राहिले रे दूर घर माझे, ते गाणं आठवतं? पाऊल थकले माथ्यावरती, जड झाले ओझे. हे आता काही लोकांना ते लागू आहे. ते राहिले रे दूर घर माझे. हे पाणी दे ना जरा. अजीब सी खामोशी है, सन्नाटा है ये मैदान के ऊपर, क्योंकि बगल में खाड़ी है, अरब की खाड़ी, वहाँ से ठंडी हवा के झोंके जब सरसराते हुए इस मैदान से गुजरते तो एक सुकून सा बदन को चटता हुआ जाता है और एक गर्मी से आपको राहत मिलती है। ये माहौल इसी वजह से यहाँ ठंडा रहता है। आपको कश्मीर जाने की ज़रूरत नहीं है। अगर आपका वक्त आपको बिताने की ज़रूरत हो, शाम को 6 बजे के बाद यहाँ पे आके कोने में बैठ जाइए, साथ में आपके वो हो तो मज़ा ही कुछ और होगा। स्कोर है 23 रन। खेल रुका था इसलिए मैं आपको कहीं और ले जा रहा था, लेकिन खेल की शुरुआत है इसलिए 23 रन संख्या। जीतने के लिए 24 रनों का लक्ष्य। लवकर ये एक MTH मसाले का बूढ़ा आता है, मालूम है, जो अभी इस दुनिया में नहीं है। एक MTH मसाले का बूढ़ा, वो एक ट्रेडमार्क, और ये पानी लेके आ रहा है वो ट्रेडमार्क, ये कभी बदलने वाले नहीं। ये आ रहा है बेचारा, आज मैं कम से कम 10 साल से यह कमेंट्री कर रहा हूँ, 10 साल से ये लड़का यहीं पे रहता है डटा हुआ। MTH मसाले के बाद ये नंबर, प्रवीण MTH मसाला। चेहरे बदलते नहीं, चेहरे सामने रहते हैं, और उसी चेहरे की मैं आपकी तारीफ कर रहा था। 20 गेंदों में 24 रनों की लक्ष्य, 24 रन का लक्ष्य है, लेकिन लक्ष्य तो इतना कठिन भी नहीं है। ये चले बाएं हाथ से, वो विकेट। इस बार बहुत ही अच्छी गेंदबाजी हो रही है। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी अंगड़ाई लेती हुई बाहर निकल गई, क्योंकि बाएं हाथ से गेंदबाज जब नेचुरल आउट, दाहिने हाथ की गेंदबाज को गेंदबाजी जब करता है तो उसको कुदरती तौर पे स्विंग मिलता है, और उसी कुदरती तौर का स्विंग का फ़ायदा लेते हुए बाएं हाथ के बल्लेबाज बाएं हाथ की गेंदबाज दाहिने हाथ के बल्लेबाज को थोड़ी सी कठिनाइयों का सामना करने पर मजबूर कर रहे हैं। फिर आक्रमण के लिए तैयार, दाहिने बाएँ हाथ से, ओवर द विकेट। नकीतुली और बड़ी प्रशंसनीय गेंदबाजी कर रहे हैं, सटीक लाइन लेंथ पे गेंदबाजी आ रही है, बल्लेबाजों को कोई मौका नहीं दे रहा है। और सबसे बड़ी बात, जिस अभिलाषा से गेंदबाजी कर रहे हैं उसकी अभिलाषा को पूरे नेस्तनाबूद करते हुए इस ओवर की समाप्ति हो गई है। इस 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 23 रन, और विकेट बिल्कुल मजबूती से साबुत रखे हैं, इसलिए कोई टेंशन नहीं है, तनाव नहीं है। लेकिन क्रिकेट में तनाव ऐसी चीज़ है, कब आ जाए इसका हम आकलन नहीं कर सकते, और इस आकलन की ओर हम जाने की कोशिश भी नहीं करेंगे, क्योंकि जिस परिस्थिति के सामने आपको उपस्थित कर रहे हैं वो परिस्थिति अभी ये है कि बगैर कोई विकेट को टीम का स्कोर है 23 रन।
तीसरा ओवर आरंभ। सचिन नाइक बहुत ही उम्दा और बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, क्योंकि दशरथ तुम बहुत इन खिलाड़ियों को अच्छी तरह से जानते हो, क्योंकि तुम हर जगह पे कमेंट्री करते हो ना, इनको रूबरू। सचिन नाईकनी धारावी संघाला बरंच उंचीवर नेऊन ठेवलं. बघूया बऱ्याच ठिकाणी स्पर्धा होतात, ओपनच्या असू द्या. सचिन नाईक म्हणजे धारावी संघ सध्या फॉर्ममध्ये एकदम गर्जना कोपरकरने हा देखील आजच्या दिवसातला एकदम बलाढ्य संघ आहे. 10-12 कदम का रनअप दाहिने हाथ से वुड विकेट, मंच की ओर छोर की ओर से गेंदबाजी करते हुए बहुत ही उम्दा करारा स्ट्रोक है कवर की तरफ, लेकिन बहुत ही उतनी ही उम्दी क्षेत्ररक्षण की भूमिका निभाते हुए उम्दा तरीके से 2 रन की वृद्धि। बल्लेबाज के स्कोर में कोई मौका नहीं दे रहे, गेंद के आने का इंतजार किया, एक पैर आगे निकाला, तकनीक से भरा ये शॉट था, जैसे शॉट अक्सर आप अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में देखते हैं, या फिर वो अतीत जो जिसके हम प्रशंसा कर रहे थे वो है सचिन, या फिर वर्तमान में देखेंगे तो रोहित मारते, या फिर राहुल भी मारते और विराट भी मारते इस तरह के शॉट। और तकनीकी तौर पे जब बल्लेबाज मारता है, एक पैर आगे निकालते, तो उसकी बल्लेबाजी का अंदाज लगता है कि किस लेवल के बल्लेबाज है। तो ये चले दाहिने हाथ से वुड विकेट, तीसरी ओवर की दूसरी गेंद। एक जीवनदान मिला, जीवनदान कभी भी भारी पड़ सकता है, क्योंकि आप तो जानते हैं कैच पकड़ो और मैच जीतो, लेकिन कई कई ऐसे क्षण आते हैं जिसमें कैच छूटता है, लेकिन आसान सा कैच नहीं था। चलो कोई बात नहीं, दिलीप पाटील यांचा स्कोर पण फार कमी अवस्थेत झेल घ्यावा हवा होता. स्कोर देखिए रनों की रफ्तार या बल्लेबाज की रफ्तार उसको नहीं आकलन किया जाता। इस वक्त दोनों के बीच की कशमकश को देखना है तो आपको गेंदबाज की ओर नज़र देखनी पड़ेगी, क्योंकि गेंदबाज किस लेंथ और किस लाइन और किस सटीकता से गेंदबाजी कर रहा है। अपनी अचूकता अगर पूरी तरह से अगर वो बिल्कुल कायम रखे तो जीत का लक्ष्य आपकी ओर ले आ सकते हैं, वरना जीत से आप ओझल भी हो सकते हो। धन्यवाद से वुड विकेट, 1 रन की वृद्धि। जब तक सीधा थ्रो आएगा 1 रन चुरा लिया दोनों बल्लेबाजों ने, लेकिन क्षेत्ररक्षण काफ़ी मजबूती से दीवार की तरह खड़ा किया है। बाउंड्री लाइन से सटे हुए सभी खिलाड़ी है, कुछ पाबंदी है, उस हिसाब से खिलाड़ियों को खड़ा रहना पड़ता है, लेकिन इस बार शॉट बहुत अच्छा था, बेहतरीन बल्लेबाजों की तरह उन्होंने शॉट को खेला था एक्स्ट्रा कवर की दिशा में। 1 रन की वृद्धि, टीम के स्कोर में इजाफा होता हुआ अपने बल्लेबाज के स्कोर में टीम का स्कोर पहुँचता हुआ 27 रन। तो ये 24 तारीख, इसके बाद फिर अगला वर्ष। दशरथ दाहिने हाथ से वुड विकेट, पूरी तरह से बल्ले के बीचों बीच ले नहीं रहे हैं, आ नहीं रही गेंद, इसका पूरा श्रेय गेंदबाज को जाता है, क्योंकि जिस रफ्तार से बल्लेबाज कोशिश कर रहा है कि मैं आक्रामकता से उसको लेके बीचों बीच लेके बाउंड्री लाइन के पार करूं ऑफ साइड या ऑन साइड में, लेकिन उनके विचारों को चीरती हुई गेंद थोड़ी सी नीचे रह रही है। गेंदबाज कामयाब हो रहा है, बल्लेबाज थोड़ा मायूस हो रहा है। दाहिने से वुड विकेट, एक्स्ट्रा कवर की ओर और शायद 1 ही रन मिलेगा। इक्का दुक्का रनों की बढ़ोतरी करोगे तो मज़ा नहीं आएगा। टीम का स्कोर धीमी धीमी रफ्तार से आकार तो ले रहा है, लेकिन जिस रफ्तार की ज़रूरत है वो रफ्तार की गुंजाइश अब भी बाकी है। इकतीस तारीख 31 कहाँ पे करोगे भैया? नहीं कुछ किधर नहीं, घर में। हाँ? मंगलवार है ना। अरे पीने वाले को बहाना चाहिए और ढूंढने वाले को ठिकाना चाहिए, हमें मत सिखाओ यार। लोग अच्छी ही चीज़ को खराब क्यों कहते हैं? लोग अच्छी चीज़ को खराब क्यों कहते हैं? दवा है वो 1000 गमों की जिसे हम शराब कहते हैं। क्या बात है दिलीप जी, समझे? दवा है वो 1000 गमों की जिसे हम शराब कहते हैं। ये दानिया से वुड विकेट, नकीतुली गेंदबाजी, सकारात्मक गेंदबाज, सटीक लाइन लेंथ जिसे कहते हैं कि बिल्कुल पैरों के करीब गेंद को यॉर्कर लेन की गेंद थी। और इस तरह से इस ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 30। अब बची हुई 12 गेंदों में 17 रन। लक्ष्य इतना दूर नहीं है, कशमकश अब भी जारी है। प्रयास, क्रिकेट में प्रयास आपको आखिरी वक्त तक जूझता ज़रूर है, लेकिन कामयाबी भी देता है। इसलिए मैं कहता हूँ कि कोशिश करोगे तो हार नहीं होती, कोशिश करते रहिए, लगे रहिए। बचे कुछ 2 ओवर्स के बारे में आपको बताएंगे, अलग एक मुख्तलिफ अंदाज। मिस्टर दशरथ, क्या बात है दिलीप जी पाटील। 12 चेंडू 17 धावा, एक जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मैच, प्रेक्षणीय सामना, रोमांचक नाट्यमय चित्तधारक सामना, जबरदस्त क्लायमॅक्स, जबरदस्त ट्विस्ट। 12 balls to go, required 17 runs for victory.
12 मध्ये 17, एकीकडे गर्जना कोपरखैने, दुसरीकडे वाशी इंडियन्स, मच्छिंद्र स्मृती धारावे, 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये एक हाय व्होल्टेज मुकाबला या ठिकाणी. तर सन्माननीय विभाग प्रमुख आदरणीय प्रकाशजी थोरात यांचं इथं आगमन. पुन्हा त्यांना विनंती करतो की त्यांचा एक शुभशाही सन्मान करावा या स्पर्धे माध्यमातून. तर आपण आलात आणि स्पर्धेची शेवट पुन्हा एकदा आपलं आभारी करूया. त्याच्यानंतर जव्वाद शेख, युवा कार्यकर्ता जव्वाद शेख, आपणाला देखील धन्यवाद देतो. आपण इथं आपली आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल. त्यांच्यानंतर त्यांच्या समवेत सद्दाम मनसुरी, युवा कार्यकर्ता, आपलं देखील त्यांचे धन्यवाद आभार प्रकट करतो. त्याच्यानंतर सूर्यकांत कचरे, विभाग प्रमुख, आणि हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज कोंडालकर महाराज, सब छत्र से लोग आए इधर. तर भावेश नाईक संघाच्या वतीनं 4थं षटक, 12 चेंडू, 17 धावांची गरज. सामना बरोबर झाला, टाय सोडला. त्याचा निकष हा सुपर ओव्हर असेल. यांना विनंती करतो दोन्ही संघांना पंचांचा निर्णय अंतिम असेल. एकीकडे रॉक अंपायर आणि बंटी कांबळी. भावेश नाईक तयार, बॉलिंग मार्कर, 4थं षटक घेऊन गोलंदाजच्या भोवळ्यावर. 12 मध्ये 17 धावांची गरज. फायनलमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला 12 धावा, चेंडू 17 धावा. कुठं बघूया, एकीकडे बघूया या ठिकाणी फलंदाज मयूर पन्नालकर आणि गणेश शिंदे म्हणजे बिनबादक. पहिला चेंडू भावेश नाईक. जरा प्रेक्षक जरा बाजूला हो जरा प्लीज. सीमारेषे बाहेर बसा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज. माझ्या समवेत अतिशय अनुभवी आणि खास करून अमीन सयानी, बिना का गीत मालका, आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर राईट चेंडूचा डिबिश कव्हर पॉईंटला मिळेल फक्त एक धाव. हॅलो, संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 31. उर्वरित चेंडू 11 आणि धावा पाहिजे या ठिकाणी 16. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. भावेश नाईक येस, पुन्हा एकदा चॉप केल्या चेंडूला, पुन्हा एकदा गेन केलं. बघूया, कव्हरच्या दिशेने मिळेल फक्त एक धाव आणि दुसरी धाव. ओ व्हॉट अ गम, जबरदस्त रनिंग मिडियम द विकेट, जबरदस्त ताळमेळ. 2 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाला 33 आणि 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. 1.4 इज द आस्किंग रन रेट ईच एंड एवरी बॉल. सही रणनीति के तौर पे गेंदबाजी हो रही है, बिल्कुल बल्लेबाज यस, को 10 मध्ये 14 धाव. बांधे रखा है, मतलब उसको हिलने का मौका नहीं दे रहे बल्लेबाज को. नक्कीच अजूनही 10-12 धावा जर असते ना, नक्की धारावी संघाचे नक्कीच या सामन्यामध्ये. अजूनही शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. आणि हा यस, पुन्हा एकदा समय सूचक फटका 4 धावांसाठी. जबरदस्त टायमिंग. चांगला फटका होता. मुझे विराट की याद आई. Yes, yes, नक्कीच. पाकिस्तान के साथ जो मैच हो रहा था ना, उस वक्त मुझे विराट की याद आई. 6 गेंदों में 27 रन चाहिए थे, 2 छक्के, एक ऐसा छक्का उन्होंने मारा था और उस वक्त उसकी तारीफ हुई थी. खुद सचिन ने उसको ट्वीट किया था कि ऐसा शॉट शायद मेरी ज़िंदगी में मैंने पहली बार पहले देखा. बार देखा, yes. कई ऐसे अनगिनत क्षण होते हैं क्रिकेट में जो आपको देखने को मिलते हैं. अद्भुत अनुभव और अद्भुत परिचयों की ये मोहताज नहीं होते बल्लेबाज. ये अपनी तरफ से ये खेलते ज़रूर है, एक क्लासिकल तौर पे ये खेलने की कोशिश करते हैं और कुदरती तौर पे ये शॉट निकल आता है. Yes, ये बेहतरीन शॉट था ये. चमत्कारिक स्ट्रोक्स, अद्भुत फटका, नयन रम्य. राईट आर्म होता विकेट तयार. भावेश नाईक आणि हा यस, पुन्हा एकदा चाबूक शॉट. चेंडू या ठिकाणी कव्हर पॉईंटला पुन्हा एकदा एकदा मिळते. उर्वरित चेंडू 8 आणि धावा पाहिजे 9. 8 balls to go, required 9 runs. क्या बात है, किधर ढूंढ रहे हो. बॉल राहिले 8, धावा पाहिजे 9. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. या ठिकाणी गर्जना कोपरकने संघ विजयाच्या पासून 2 पावले 2 म्हणजे हाकेच्या अंतरावर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी एक जबरदस्त घमासान. भावेश नाईक खेळेल विस्फोटक फलंदाज, धावांचं मशीन, यंत्र, रसायन मयूर पन्नालकर. आणि आज केतन म्हात्रे तुम्हाला दिसतील, बघूया. बायकर मॅन फायनल मध्ये
आणि हा यस पुन्हा एकदा क्लास फटका ग्लोरियस स्ट्रोक चेंडूला लोकांमध्ये मधून पुन्हा एकदा एक धाव समय सूचक पट्ट्या बघूया. शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, दमदार फलंदाजी या ठिकाणी. विन बॉल राहिले चेंडू 7 आणि धावा पाहिजे. 8 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम भावेश नाईक. जोश में होश ना खो बैठो. येस नक्कीच. कधी कधी अशी दिलीप पाटील होता काय पेनला एक बघूया 6 धावा पाहिजे होत्या 6 चेंडूमध्ये, पण ते एकच धाव दिली त्यांनी. ते गोळा आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी प्रॉपर टायमिंग आहे बघूया. आणि या डावामधलं शेवटचा अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल षटक स्लॉगवर 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी ठोकायच्या तुम्हाला 7 धावांची गरज. जर सामना टाय झाला, बरोबर जागणी सुटला, त्याचा निकष, त्याचा फॉर्मॅट हा सुपर ओव्हर याची नोंद घ्यायची आहे बघूया. दोन्ही संघाला विनंती करतो. काही स्पर्धांमध्ये कंपल्सरी चेंजिंग असतं, पण या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर ही स्पर्धा एक जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी. सलग 23 वर्ष प्रवीणदांचं एक दमदार आयोजन, दमदार यशस्वी आयोजकाची ही पोच पावते. अतिशय लोकप्रिय स्पर्धा. आणि दिलीप पाटील नवी मुंबईमधले मिनी वर्ल्ड कप समजलं. हेलो दशरथ, ये जलकुंभ की ओर जो आपको जो तस्वीर दिखाई दे रही है ना, जिसका जन्मदिन है, उसको देखने के बाद लगता है ये 49 साल का है. हे नक्कीच 50 साल, अगले साल 50. नहीं अगले साल में इस साल की बात कर रहा हूँ. वो लगता है 49 साल का है. ऐसे लग रहा है ना, अभी अभी शादी की Yes, उम्र sir. है. बराबर है. यस यस. तो लड़की ढूंढो उसके लिए. नहीं, हम नहीं ढूंढने का आप करो. मेरी जरूरत नहीं है. आजकल बहुत शादी के बहुत सारे किस्से हैं ना, जहाँ साइड पे जाइए लड़कियाँ मिलेगी, नो प्रॉब्लम. प्रवीण, अरे भाई कहाँ पे है प्रवीण? 6 डाव डिफेंड केल्या होत्या मागच्या वर्षी. कुठे आहे प्रवीण? प्रवीण फोटोवर यंदा कर्तव्य आहे का? कर्तव्य आहे, घरून परमिशन नाही आहे. डोंट वरी यार. यस. दीपक ठाकूर शेवटचा गोलंदाज, शेवटचा षटक प्रगतीमध्ये 6 मध्ये 7 धावांची करायची गरज. 7 बॉल 6 बॉल टू गो नेडेड. 7 रन्स फॉर विक्ट्री फॉर गर्जना कोपर खरने अगेन्स्ट रायवल वर्सेस प्रतिस्पर्धी संघ माशी इंडियंस मचिंद स्मृति. अच्छी बात ये एक विकेट भी नहीं गया है भाई. ये दोनों टीमें जो ओपनिंग में आए थे, आगाज करने आए थे, आगाज करते हुए अंतिम क्षण तक होना खेल नहीं रहे. चाहिए क्योंकि वो जम चुके हैं, पूरे शटल हो चुके हैं. बिल्कुल बिल्कुल फेविकॉल लगा के उनको जमा दिया अच्छे गया. बरं. बिल्कुल त्यांना बिल्कुल. माहित आहे नंतर कारण एखादी जरी विकेट गेली तर कदाचित दुसऱ्या फलंदाजाला जड जाईल. 6 मध्ये 7 धावांची गरज. गणेश शिंदे, हॅलो. मयूर पन्नालकर. काय जड जाईल? मॅच हां. शेवटचा गोलंदाज दीपक ठाकूर इज ऑल्सो. त्याने मागच्या मोठ्या सामन्यामध्ये ना हा दीपक ठाकूर मला आजही आठवते बघूया. लेफ्ट आर्म महोदय विकेट म्हणणार चेंडू गेला या ठिकाणी. एक धाव मिळते बघूया. चिके सिंगल. ओ यस. दीपक आपला दिलीप पाटील खरं म्हणजे फिल्डिंग आता व्हायला पाहिजे. वास्तविक धाव वाचली असते कदाचित. मग क्रिकेट पण नव्हतं व्हायला पाहिजे ना. अरे भैया यही तो इसी का नाम तो क्रिकेट है. कोई तो जीतता है, कोई हारता है. इसी का नाम तो क्रिकेट है. येस. करोड़ों रुपए लगते हैं आईपीएल में. अभी 13 साल का वो सूर्यवंशी आ रहा है भैया, बहुत बेधड़क बेदाद और बेहतरीन बल्लेबाज है, आक्रामक बल्लेबाज है. उम्र सिर्फ 13 साल है. न हारना जरूरी है न जीतना जरूरी है. जिंदगी एक खेल है, उसे खेलना जरूरी है. बरोबर की नाही? क्या बात है, असर आ रहा मेरा हो रहा है तुम पे शायद. और ये गेंद उठाया. समाचार और ये समाप्त निर्णायक हो गए. विजन. समाचार समाप्त हो गए. समाप्त. येस. आणि गर्जना कोपरखेने आणि मच्छिंद्र स्मृती धारावे संघाचा हा धुवा. चला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच इज गोज टू मिस्टर. थांबा जरा 1 मिनिट. जरा कॅल्क्युलेशन बघा. थांबा जरा डीजेवाले जरा 1 मिनिट फक्त थांबा. नंतर वाजवा तेवढे वाजवा. वाजवा आणि लग्न नाही. डीजे तुम्हाला पण आता दिलीप पाटील खाना काय की नाही कोणाचे हो. ॲम्ब्युलन्सची काच तुटली का? हेलो, ये बेहतरीन शॉट था. ये जो शॉट गया वो सीधे एम्बुलेंस की कांच पे लगा है, कांच टूट गई है. यस. क्या बात है. कांच टूटने का बख्शिश मिलेगा? ये कांच टूटने के पैसे भरने पड़ेंगे भैया. तर या सामन्याचा हिरो गर्जना कोपे करण्याचा ज्यांनी फक्त अतिशय कंजूस गोलंदाजी केली अमर मराठे. बघूया मॅच फिनिशर अमर मराठे. तुम्हाला विनंती याची कृपया मॅचचा पुरस्कार प्रदान करतील आमचे सन्माननीय प्रवीण दादा. कोण देत आहेत मॅन ऑफ द मॅच? प्रवीण दादा मॅन ऑफ द मॅच कोणाला देत आहे?